सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना गोकुळचा मदतीचा हात. 3200 लिटर दुधाचे मोफत वाटप. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा तालुक्यातील अनेक गावे महापुराच्या पाण्याखाली गेली असून पशुधन, घरे, दुकाने, फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय. अनेक गावांना आणि वाड्या वस्त्यांना सीना नदीच्या पुराचा तडाखा बसलाय. त्यामुळे येथील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. या स्थलांतरित नागरिकांना गोकुळ दूध संघाच्या वतीनं तहसीलदार अभिजित नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली 6400 अर्धा लिटर गाय दुधाच्या पिशव्या मोफत वाटप करण्यात आल्या. महापुरामुळे पशुधनाचे मोठे नुकसान होऊन दूध पुरवठा कमी झाला. या पार्श्वभूमीवर गोकुळने सामाजिक बांधिलकीचं जतन केलंय. नैसर्गिक आपत्तीमध्ये गोकुळ दूध संघाने केलेली मदत कायम स्मरणात राहील, अशा भावना पूरग्रस्तांनी व्यक्त केल्या. गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे आपलं कर्तव्य असल्याचं गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सांगितलं. यावेळी ब्रह्मदेव माने शिक्षण संकुलाचे संचालक पृथ्वीराज माने, तिरेगावचे गोवर्धन जगताप, रामकाका जाधव, मनगोळी गावचे सरपंच संजय गायकवाड, उपसरपंच मधुकर कांबळे, हरिदास जमादार, विठ्ठल घंटे, बालाजी घंटे, प्रशासकीय अधिकारी नासिर पठाण, दक्षिण सोलापूरचे तलाठी श्री कोकरे, पुरवठा आणि निरीक्षण अधिकारी निखिल महानोर, सोलापूर गोकुळ डिस्ट्रीब्युटर रवी मोहिते, संग्राम सुरवसे, मोहन चोपडे, निलांजन चेळेकर तसेच पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.